त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांसमवेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसले होते. मध्येच त्यांची नजर त्या जलदुर्गाकडे म्हणजेच जंजिरा किल्ल्याकडे वळायची, तर कधी ते त्या उंच डोंगराच्या उजव्या तळाशी असलेल्या छोट्याशा खाडीकडे पाहायचे. वार्तालाप सुरू असतानाच राजांची नजर खाली पायथ्याजवळच्या खाडीकडे वळली. तिथे कसलीशी गडबड उडाली होती. 8-10 मराठा दुसऱ्या एका राऊताशी हुज्जत घालताना दिसत होते. तिथे नव्याने आलेला तो राऊत वाळू आणि ओल्या रेताडाने भरल्याचे दिसत होते. त्याच्या काखेत तरकटाची कसलीशी गुंडाळी होती आणि त्याची वाट रोखणाऱ्या सैनिकांशी तो मोठ्याने हुज्जत घालत होता. सोडा सोडा, मला वर जाऊ द्या, राजांना भेटू द्या. तो राऊत ती गुंडाळी घेऊन पुढे झेप घेऊ पाहत होता. कोणी वाट सोडायला तयार नाही हे लक्षात येताच तो राऊत खूप भयभीत झाला. घायकुतीला येऊन ओरडू लागला, अरे नकारे अडवू बाबांनो माझी वाट, फक्त एकदाच भेटू द्या राजाला. महापुरातून लाकडाच्या फडकुटाला चिपकून धावणाऱ्या सापासारखा आलोय रे मी कसा बसा. एका फडीच्या आधारानं समोरचा समुद्र रात्रभर पोहत होतो. तू जातीचा मराठा दिसतोस, मग तिकडं सिद्धीकडं कशाला शेण खायला गेला होतास का? कशाला गेलो होतोस ते राजांना सांगेन, तुम्हाला नाही सांगणार. खालचा तो गोंधळ ऐकून संभाजी महाराज बावरले. त्यांनी वरूनच आपल्या सैनिकांना हाक दिली, सोडा रे, सोडा त्याची वाट, या घेऊन त्यांना वर आमच्याकडे. आता ही कोणती नवी भानगड उद्भवली हे कोणाच्याच लक्षात येईना. महाराजांच्या गोटासमोर सरदार दरकदार नव्हे, खुद्द कविकल सुद्धा संभ्रमित झाले होते. तेवढ्यात लांब लांब ढांगा टाकत वाटेतली ती उभी दरड चढून तो राऊत जल्दीने महाराजांकडे दाखल झाला. तोवर आपल्या बिचव्यासमोर राजे अत्यंत अस्वस्थ मनाने येरझारा घालत होते. त्यांनी चिखल वाळूने माकलेल्या रापलेल्या त्या काटक मराठा गड्याकडे चरकून पाहिले. त्या इस्माच्या डोळ्यात उतरलेली अमावस्या पाहून संभाजी महाराजांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्या गड्याने महाराजांना झटकन मुजरा केला आणि आपल्या बगलीतली पोत्याची ती गुंडाळी शंभूराजांच्या पायाजवळ ठेवली. महाराजांनी खूण करताच त्या इस्माने ती गुंडाळी सोडली. डोळ्यांसमोरचे दृश्य पाहता सर्वांना घाम फुटला. त्या गुंडाळीमध्ये कोणाचे तरी अर्धवट जळलेले मुंडके होते. ते भयानक दृश्य पाहून सारे सर्द झाले. तो इसम शंभूराजांच्या पायावर कोसळला. मोठ्याने आक्रोश करत बोलला, ही मुंडी कोंढाजी बाबाची आहे हो. गलित गात्र झालेले राजे तिथेच खाली गुडघ्यावर बसले. पालखीतली एखाद्या देवाची मूर्ती पुजाऱ्याने काढून मोठ्या भक्तिभावाने हाती धरावी तसे त्यांनी कोंडाजींचे मुंडके अलगदपणे आपल्या हातावर धरले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी सर्वांचे काळीज गोठवणारा हंबरडा फोडला. कोंडाजी बाबा, कोंडाजी बाबा, असं काय केलं हो तुम्ही? असं कसं घडलं हो हे सर्व? विव्हळत हुंदकडत शंभूराजा त्या पाहुण्याकडे नजर फेकत होते. तो वीर तर पुरता गलबलून गेला होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून आसवांचे उमाळे फुटत होते. हळहळून सांगू लागला, राजे राजे, आपण आणि कोंडाजी बाबांनी ठरवलेल्या गुप्त योजनेप्रमाणे सारं काही घडत होतं हो. ती योजना राबण्यासाठी आम्ही 12 जण हबशाच्या त्या वारुळात घुसलो होतो. तिथे आम्ही सर्वांनी 13-14 महिने कसे काढले असन ते फक्त आमच्या जीवालाच माहीत. अरे पण हा घात झालाच कसा? शंभूराजे विचारू लागले. राजे, दैवानं आणि देवानं अजून थोडी खैर केली असती तर काल रात्रीच जंजिराचे सर्वच्या सर्व बारूदखाने धडाधड पेटले असते. अरे पण आमचे कोंडाजी बाबा किती सावध, चलाख आणि चपळवीर होते. काय सांगू महाराज, गेल्या 14 महिन्यात आम्ही 12 जणांनी आमच्या हेतूबद्दल कोणाला केसभर सुद्धा संशय येऊ दिला नाही. ते सिद्धी बंधू आणि त्यांचं दृष्ट लष्कर सारे काळसर्प बेसावध होते. कोंडाजींनी आपल्या राजाशी मोठा झगडा करून आल्याची खूप बतावणी केली होती. वर ते पट्टीचे बहुरूपी सिद्धी कासमचा तर त्यांच्यावर इतका विश्वास. कोंडाजी बाबांच्या निमित्तानं जन्मोजन्मीचा यारच भेटल्यासारखं त्याला वाटत होतं. स्वतःवर मोहब्बत करणाऱ्या दिलरुबा नावाच्या सुंदर इराणी रखेलीला कासमनं कोंडाजी बाबांना पेश केली होती. त्या बयेच आहे कोंडाजी बाबांवर खूप जीव. कोंडाजी आणि आम्ही त्यांचे 11 साथीदार जंजिऱ्याच्या काळजाचा पोलादी लगदा पोकरून आत कशासाठी घुसलोत याचा त्या बाईलाही गेल्या महिन्यापर्यंत ठाव ठिकाणा नव्हता. म्हणजे तिनंच केला तर शेवटी घात? नाही राजे, तसं नाही. तर मग
काल रात्रीपर्यंतचं आमचं नियोजन एकदम नामी होतं. जंजिऱ्यावरचे 8 मोठाले बारूदखाने एकाच वेळी कोणी आणि कसे आगी लावून उडवायचे याची सारी तयारी झाली होती. तिथल्या काही मोजक्या मंडळींनाही भरपूर द्रव्य देऊन कोंडाजी बाबांनी आपल्या कटात ओढलं होतं. कालची मध्यरात्र हाच सारी कोठार एका वेळी पेटवण्याचा मुहूर्त होता. किल्ल्याच्या मागच्या दरवाजाजवळ पाण्यात एक पडावही तयार होती. कामगिरी फत्ते झाली. दैवाच्यानं जे जगतील वाचतील त्यांनी मागच्या दरवाजाकडे धूम ठोकायची आणि पाडावात बसून आपल्याकडे निघून यायचं होतं. पण ऐन वेळी दिलरुबा मागं राहायला तयार होईना. मुझे भी तुम्हारे मुल्क में ले चलो अशी विनवणी करू लागली. बरं, मग दिलरुबाला आपल्यासोबत घ्यायचं कोंडाजी बाबांनी ठरवलं होतं. पण तिची जायरा नावाची एक आवडती दासी होती. तिच्याविषयी दिलरुबा पाण्याचा घोटही घेत नसे. म्हणून त्या दासीलाही आपल्यासोबत घ्यायचा निर्णय दिलरुबाने अगदी शेवटी घेतला. बारूदखान्यांना आगी लावण्याच्या 1 तास आधीच आम्ही कुठं जाणार आहोत हे भाबड्या दिलरुबानं जायराला सांगितलं. तेव्हा मी अशी जाते आणि माझे लहेंगे कुर्ते घेऊन वापस येते अशी म्हणत जायरा बाहेर गेली. ती जी गेली ती तशीच सरळ सिद्दी खैरत खानाच्या महालात घुसली आणि सिद्धीलाच घेऊन आली. दासीकडून बगावतीची खबर लागताच किल्ल्यावर धोक्याच्या घंटा वाजू लागल्या. एकावेळी आग्या मोहळाची पोळी फुटावीत तसे 2-3 हजार सिद्धी सैनिक आम्हा 12 जणांच्या पाठीशी लागले. आम्हापैकी तिघांनी बुरुजांवरून खाली उड्या ठोकल्या. दोघांचा तिथल्या पान कातळावर आपटून तिथे चक्काचूर झाला. कोंडाजीसह 8 जणांना एका ओढीत उभं केलं गेलं आणि समशेरीनं सर्वांच्या मुंड्या कचाकच तोडल्या. दिलरुबाचा गळा तर स्वतः सिद्धी कासमनं चिरला. दुर्दैवानं पडता पडता एक भिंतीच्या कप्प्यातली आडोशाची जागा मला सापडली म्हणून वाचलो मी. आपल्या सर्व बहादुरांचे मुडदे कासमाच्या कुत्र्यांनी तंगडीला धरून मागे ओढत आणले. मागच्या दरवाजाच्या बाहेर समुद्रकाठी एका ओट्यावर लाकडं पेटवली आणि त्या ज्वालेत सारी कलेवर आणि मुंडके फेकली. ते कुत्रे विजयाच्या नशेत नाचत नाचत बालेकिल्ल्याकडे निघून गेले. त्या धुंदीत त्यांचा पाठीमागचा पहारा ढिला पडला. तेव्हा तटावरून खाली गेलेल्या एका रानवेलीच्या आधाराने मी कसाबसा सरपटत खाली उतरलो. तिथंच त्या जाळात कोंडाजी बाबांचं अर्धवट जळालेलं मुंडकं मला दिसलं. त्या मुंडीनंच माझ्या फाटक्या अंगात पुन्हा एकदा बळ दिलं. राजे राजे लई तकलीफ झाली इकडे येताना, पण जीवाला म्हटलं आमच्या करणीची वाट बघत तुम्ही इथं किल्ल्याकडे डोळे लावून बसला असणार. मी इथं पोहोचलो नसतो तर कोंडाजी बाबाची आणि त्यांच्या बहादूर दोस्तांची ही कहाणी आपल्याला तरी कशी कळणार होती महाराज. ती करुण कहाणी ऐकता ऐकता सर्वांची काळजी फाटून गेली. आपल्या उंची राजवस्त्रांची पर्वा न करता शंभूराजांनी दुःख वेगानं चिखला मातीने माखून गेलेल्या त्या मराठा वीराला आलिंगन दिलं. पोहून आलेला तो बहादूर अजूनही हुंदके देत होता, सांगत होता कोंडाजी बाबाबद्दल. एकांतात आम्ही बसलो की कोंडाजी बाबा आम्हाला सांगत, फक्त 64 मावळे घेऊन मी पन्हाळ्याचा किल्ला सर केला आणि फुलासारखा शिवाजी राजांच्या पायावर वाहिला होता. तसंच जंजिरा नावाचं हे नाठाळ उंबर फुल मला लवकरात लवकर खुडायचंय, माझ्या शंभू बाळाच्या पायावर व्हायचंय. म्हणून सांगतो गड्यांनो, शेवटच्या रात्री इथला बारूदखाना पेटवून असा धमाका उडवा की त्या धमाक्यानं हा दुर्ग पाण्यात कोसळावा आणि त्याच धमाक्याच्या चमत्कारानं माझाही देह समुद्रापार पडावा. टेकडीवरच्या तंबूत वाट बघणाऱ्या माझ्या शंभू राजाच्या पायावर जाऊन पडा. जिंदगीचं माझ्या सोनं व्हावं.